हाय, श्री स्वामी समर्थ. कशा आहात? छान असाल, मजेत असाल मी आशा करते. आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. आज व्हिडिओ कशावर आहे बघा. आज मी कालची एकादश सोडायची होती. आज देवांना नैवेद्य दाखवायचा होता, म्हणून मी आज खिरीचा बेत रचला होता. आज शेवळ्याची खीर करायची म्हटलं, कारण आज उशिराही उठली होती, रविवार होता म्हणून. त्याच्यामुळं मग उशिरा उठले. हे म्हणत होते 10 वाजले बाई, स्वयंपाक कधी करणार आहे. म्हटलं चला मग आज शेवळ्याच्या खिरीचाच बेत ठेवला. शेवळ्याची खीर, वरण भात, बटाट्याची सुकी भाजी. आम्ही त्यांना भरीत म्हणत असतो. आता तुम्ही काय म्हणता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही बटाट्याचं भरीत असं म्हणते. अन्न छान भजी पापड वगैरे केले, नैवेद्य दाखवला. तर हे बघा, तुम्ही पाहताय छान स्वयंपाक करत होती मी. आणि हे कुरड्या, पापड, कणिक भिजून ठेवली होती. शेवळ्याची खीर, बटाट्याची सुकी भाजी झाली होती माझी तयार करणं. वरण छान रई लावून ठेवली होती, म्हणजे हे केलं होतं, रई फिरून ठेवली होती. तर बघा, पापड किती छान फुलत आहे. पापड खूपच मस्त पापड फुलते माझे. तर बघा, तुम्ही कशाचे पापड करता. हे माझे मुंगाचे आणि उडदाचे मिळून आहे. 1-1 किलो असं घेतलं होतं मी. तर पहा कशी किती छान फुलते. त्यामध्ये रामबंधू पावडर टाकलं होतं, ते मसाला पावडर. तर पापड कुरडी ही मैद्याची कुरडी आहे, तळून ठेवली. माझ्या मुलीला खूपच आवडते ती. आई म्हणते मला ती कुरडी, व्हाईट कलरची कुरडी करणं गं आई म्हणते. म्हटलं ठीक आहे बेटा. तर मग हे गव्हाचे फूल, हे पण आवडते, तिची फेवरेट आहे. मधात ते कधी आई तळून मागते, आई देणं गं, आई देणं गं. मग चला हे देते मग तिला. खर्च खाल्लेले केव्हाही चांगले. नंतर मग भाजी काढायची होते. घाईघाई स्वयंपाक चालू होता माझा. यांच्यापुरतेच भजी काढल्या, मुलीपुरते ते. नंतर मग दिरासाठी थोडा वेळ काढते गडा म्हटलं. त्यांना सकाळी नाश्त्याचं दिलं होतं मी. मग हे म्हणे मी आता शेतात चाललो म्हणे, मला जेवण करून मग मी त्याचा डबा घेऊन जाते म्हणे. माझे सासरे तर आज येईल आता पंढरपूरवरून, कारण निघाले म्हणते. कालच दर्शन झालं म्हणे सासऱ्यांचं, तर आज येणार आहे माझे सासरे. तर आता किती नाही म्हटलं तरी संध्याकाळ वगैरे होईलच. थांबतच येतात ना ते, त्यांची गाडीचं आहे. तर दिराचंच द्यायचा होता टिफिन. हे दोघं बापलेकांनी जेवण केलं आणि मग माझ्या दिरासाठी टिफिन बांधण्याचं बेत चालू होता. मग मला म्हणे तू कधी जेवणार आहे. मी म्हटलं माझी सर्व कामं झाल्याशिवाय मी जेवणार नाही, कारण मला माहीत होतं कालची एकादश आहे. आपल्याला दिवसभराचा उपास सोडल्यावर मग काही खरं नाही आहे. मग गुंगीच येईल. त्याच्यासाठी मग धुणं भांडे वगैरे सगळं केलं होतं. इतके भांडे पडले होते माझे का सांगायचं कामच नाही. कारण काल मी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्हाला रात्री 11:30 पावणे 12 वाजून गेले होते. मग ते भांडे वगैरे, नाश्त्याचे भांडे तशीच ठेवून दिले होते. ते भांडे, चहाचे, स्वयंपाकाचे भांडे इतके सारे झाले होते. मग बघा आता, मग ते चालू होतं माझं एक काम करणं. सर्व काम केले. नंतर म्हटलं हे बघा, देवासाठी नैवेद्य काढला मी. तर आता देवाला नैवेद्य दाखवून अनन्याला म्हटलं पप्पाला ताट घेऊन जा. तर मग तिने तिच्या पप्पासाठी ताट घेऊन गेली. आई आता माझं पण वाढ म्हणे, तिचंही वाढून दिलं. मग धीराचा डब्बाही भरला मी. आता खूप होतं ना सणाचं म्हटल्यावर. चला मग बाय बाय. अशा प्रकारे माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे मग चला.